तुम्ही कधी दुधामध्ये रवा भिजवून शिरा केला आहे का? जर केला नसेल ना तर नक्की ट्राय करून बघा मंडळी. खूप अप्रतिम लागतो. काही नाही, सर्वप्रथम रवा थोडा हलका हलका भाजून घ्यायचा. मग आपण 1 वाटी रवा घेतला असेल ना तर 2 वाटी रूम टेम्परेचर इतकं दूध घालून हा रवा त्यात भिजत ठेवायचा. किमान अर्धा तास तरी तो भिजू द्यायचा. आता अर्धा तासानंतर बघा आपला रवा किती मस्त असा दुधामध्ये मिक्स झाला आहे. आता एका बाजूला पॅन ठेवून त्यामध्ये एक छोटी वाटी, अर्धा वाटी म्हणजेच तूप घाला. तूप गरम झाल्यावर यात आपल्या आवडीनुसार साखर घाला. साखर पूर्णपणे वितळू द्या बरं का. मग साखर अशा प्रकारे पूर्ण वितळल्यावरती यात तो दुधात भिजत घातलेला रवा घाला. गॅसची फ्लेम बारीकच ठेवा हा. रवा घातल्यावरती सतत असं 5 मिनिटं तरी हलवत राहा. मग थोडी वेलची पूड आणि आवडीनुसार ड्रायफ्रूट घालून पुन्हा व्यवस्थित असं मिक्स करा. तयार आहे आपला दुधात रवा भिजवून घातलेला माखंडी हलवा म्हणजे शिरा. खरंच खूप अप्रतिम लागतो. तोंडात टाकतात माव्यासारखा चव येतो. नक्की करून बघा. पण करण्याच्या अगोदर लवकर सबस्क्राईब करा. धन्यवाद.